राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाचं मागासलेपण सिद्धतेसाठी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सरकारकडे सादर केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाच्या अध्यक्षांकडून हा अहवाल स्वीकारला आहे। आयोगाने रात्रंदिवस वेगाने काम करून हा अहवाल तयार केला आहे। 3.50 ते 4 लाख लोकांनी मोठ्या मेहनतीनं न थकता काम केल्याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी उल्लेख केलाय। मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अहवाल आता मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल। विशेष अधिवेशनात याबाबत चर्चा देखील होईल। 2.25 कोटींपेक्षा जास्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे। शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचे टिकणारे आरक्षण देऊ। इतर समाज आणि ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षण देता येईल असं मला वाटतंय, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। कुणबी नोंदी सापडल्या त्यांना दाखले देण्याचं काम सुरू केलं आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे। त्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी अधिवेशन देखील बोलावलं आहे। सरकारचं काम सुरू असताना आंदोलन करणं उचित नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे।